काय एकंदरीत बैठकीत चर्चा झालेली आहे, काही तोडगा निघतोय का, निर्णय काय झालेले आहेत? आलमट्टी धरणाच्यामुळे येणाऱ्या सांगली आणि कोल्हापूरच्या पुराबद्दल सातत्यानं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ज्या पूरग्रस्त भागामधल्या लोकांच्या मध्ये प्रचंड असंतोषाचं आणि भीतीचं वातावरण असते आणि या संदर्भात सातत्यानं तिथले लोकप्रतिनिधी नागरिक सातत्यानं आंदोलन करत असतात, सातत्यानं आग्रही पद्धतीनं या महापुराच्या बद्दल योग्य नियोजन करा अशा पद्धतीचा सातत्यानं त्यांची मागणी असते। त्याच पार्श्वभूमीवरती आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आज या ठिकाणी सांगली आणि कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधी आणि कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं। आजच्या बैठकीमध्ये एका बाजूला प्रत्यक्षामध्ये या आलमट्टी धरणामुळं होणारा एकूण पाण्याचा जो काय पाठीमागचा फ्लो आहे त्याचा आपल्याला होणारा फटका आणि त्याच्याबद्दल एका बाजूला कायदेशीर लढाई आणि दुसऱ्या बाजूला जे काय इतर उपाययोजना करायला पाहिजे त्या संदर्भात सुद्धा अतिशय सविस्तर चर्चा झाली। या चर्चेमध्ये एका बाजूला वर्ल्ड बँकेकडून आपल्या एकूणच कृष्णा खोऱ्याच्या या टप्प्यातलं एकूण पाणी त्या पाण्यापैकी जास्तीत जास्त पाणी हे पलीकडे दुष्काळग्रस्त भागासाठी वळवणं आणि त्यानिमित्तानं पुराची तीव्रता कमी करणं याच्याबद्दल राज्य सरकारचं धोरण जे अत्यंत गतिमान पद्धतीनं सुरू आहे की ज्याच्यामध्ये टेंडर प्रक्रियेपर्यंत सुद्धा या प्रोजेक्टचं एकूण काम आलेलं आहे याच्याबद्दलची आदरणीय मंत्री महोदयांनी माहिती दिली। आणि त्याचबरोबर तात्कालीन काळात जी काही परिस्थिती उद्भवते विशेषतः अलीकडच्या काळात एक 15 वर्ष पूर ज्या पद्धतीने येतोय किंवा पाऊस ज्या पद्धतीने पडतोय अगदी पटदिशी पावसाचं प्रमाण इतकं वाढतं की एका दिवसात आणि 2 दिवसांमध्ये सुद्धा महापूर येतात। त्यामुळे पावसाचं नॅचरल जो काय प्रमाण होतं ते कमी झालं आहे त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा उपाययोजना करणं गरजेचं आहे। याबद्दल जिल्ह्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि त्यातले काही एक्सपर्ट्स या सगळ्यांना घेऊन बसतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यावरती योग्य नियोजन आपण करू। पुराचे जे पाणी आहे जे दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा संदर्भात जी स्कीम राबवण्यात येत होती तिचं काम नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे जेणेकरून पुढील जो धोका आहे तो लवकरात लवकर या संदर्भामध्ये वर्ल्ड बँकेकडून जे काही फंडिंग मंजूर झालेलं आहे त्या फंडिंगप्रमाणे त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे। अतिशय अंतिम टप्प्यात हे काम आलेलं आहे ज्याच्यामध्ये विशेषतः कोल्हापूर सांगली आणि त्याच्याहीपेक्षा कॅचमेंट एरियामध्ये जे काही पाऊस येतोय त्या सगळ्या नदींच्या पात्रात पाणी जे येतं ते सुद्धा त्या ठिकाणी थांबवण्यासाठीचं अतिशय चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग जलसंपदा जलसंधारण किंवा आमच्या शहरातल्या आमच्या सगळ्या आयुक्तांच्या सगळ्यांच्या ओपिनियन्सप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। मला असं वाटतं की या पावसाळ्यानंतर त्याच्यामधलं प्रत्यक्ष कामसुद्धा सुरू होईल की खूप चांगल्या पद्धतीनं अनेक वर्ष या विषयाची ज्याची गरज होती त्या गरजेचं वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून शासन अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्तता करतं। जी उंची वाढवण्याचा निर्णय झाला आहे कर्नाटक सरकारचा त्याबद्दल आपण काय निर्णय झाला या संदर्भात आज सुद्धा आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम होता की आपण सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टात नाही परंतु आपण कोर्टात आहोत हे राज्य शासनाच्या वतीने अधिकृतरित्या सांगितलेलं आहे आणि केवळ कोर्टातच नव्हे तर अजून सुद्धा आपल्या लोकांच्यासाठी आणि आपल्या नागरिकांच्या हितासाठी जे जे काही करायला लागेल त्याच्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं अजून कायदेशीर जी काही भूमिका घ्यावी लागेल त्यासाठी शासन घेणार आहे। सरकारच्या विरोधात आमदार मात्र या बैठकीत दिसलेले आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बोलवलं नेमकी काय परिस्थिती आजची बैठक खरं म्हणजे मी माझ्या पत्राद्वारे पाऊस सुरू होतोय साहजिकच आमच्याकडे मी पालकमंत्री कोल्हापूरचा आहे त्यामुळे मी सातत्यानं आग्रह करून आदरणीय जलसंपदा मंत्र्यांकडे विनंती केली होती त्या बैठकीच्या अनुषंगाने ही बैठक होती। तरी सुद्धा परवा सांगलीमध्ये ज्या पद्धतीचं एक आंदोलन झालं होतं त्या आंदोलनातल्या सर्व कृती समितीला सुद्धा बोलवण्याबद्दल तिथंही चर्चा झाली होती। त्यातले काही प्रमुख पदाधिकारी आलेही होते सगळ्यांनाच बरोबर घेऊ कारण याच्यामध्ये राजकारण करायची गरज नाही याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या प्रश्नाला सोडवणुकीसाठी आम्ही सगळ्यांनी सकारात्मक काम करणं गरजेचं आहे। या बैठकीमागचा जो आरोप आहे हा राजकारणाचाच होतोय की सत्ताधाऱ्यांनाच फक्त बोलवलं जात आहे विरोधी पक्षातल्या नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाहीये ते देखील त्या ठिकाणी कार्यरत असतात मग सतेज पाटील असोत किंवा विश्वजित कदम असोत जाणीवपूर्वक आम्हाला या ठिकाणी डावललं जाते असं ते म्हणतात। नाही असं अजिबात नाही आहे कुणालाही डावलायची गरज नाही इथं राजकारण करायची गरज नाही कारण जे पाणी येतंय ते काय राजकारणातले पार्टी बघून पाणी कुणाच्या घरात येत नाही। पाणी हे सगळ्याच लोकांसाठी किंवा सगळ्या नागरिकांच्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आम्ही सगळ्यांनी एकमेकाच्या विचारानं पुढे जाणं गरजेचं आहे। त्यामुळे पुढच्या 15 दिवसानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं राधाकृष्ण विखे
पाटील साहेबांनी आजच सांगितलं की सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन सुद्धा ती चर्चा आपण करणं गरजेचं आहे, ते करतील. एकीकडे अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाते, पण ते हिप्परगी धरण आहे त्याचा जो फ्लो सोडला जातो आणि त्याचा प्रभाव कोल्हापूर आणि सांगली भागात होतो, तर त्याच्याशी त्याचं समन्वय साधलं जाणार. याच्याबद्दल आज जी चर्चा झाली त्याच्यानंतर अजूनही काही टेक्निकल एक्सपर्टची ओपिनियन्स घेऊन पुढच्या 15 दिवसानंतर सविस्तर चर्चा होईल. खरं म्हणजे हिप्परगी आणि हिप्परगी नंतर आलमट्टी आहे, या पाण्याच्या फुगीचा काहीच परिणाम होत नाही असं कर्नाटक सरकार म्हणतंय. परंतु आमच्या लोकांचे 19 आणि 21चे जे काही महापुरातले अनुभव आहेत त्या अनुभवाचा जर विचार केला तर निश्चितपणाने याच्यामधली वस्तुस्थिती सुद्धा तपासली पाहिजे. ही वस्तुस्थिती तपासणं आणि त्याच्यावरती राज्य सरकारच्या वतीनं ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत ते करण्यासाठी आता पुढच्या 15 दिवसानंतर अधिक चांगल्या पद्धतीने शासन निर्णय घेईल. 15 दिवसानंतरच्या बैठकीत तरी सर्वसमावेशक सर्वांनाच बोलवलं जाईल. खरं तर आजही बोलवलं होतं, परंतु ठीक आहे काहीतरी एखादा निरोप देण्यामध्ये किंवा निरोपाच्या समज गैरसमजामध्ये थोडासा उशीर झाला असेल, पण तशी अपेक्षा आणि आवश्यकता नाही. मी आपल्याला मगाशी म्हटलं की महापुरामध्ये राजकारण करायची गरज नाही, तो सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय टॉप प्रायोरिटीचा विषय आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा गैरसमज करायची काही गरज नाही. आणि असं जर झालं असेल ते तर दुरुस्त करून आज मंत्री महोदयाने सुद्धा सांगितलं की बैठक प्रकाश आंबेडकरांच्या पत्रावरती लावली होती, परंतु त्यामध्ये सगळ्यांनाच बोलवलं होतं. पण ठीक आहे, आम्ही सगळेजण सुद्धा बोलू सगळ्यांना.